नमस्कार मंडळी, मी निवेल काम करतोय फार्मामध्ये आणि आज सकाळी उठून मी रनिंग आणि व्यायाम करायला आलो इकडे बागेत. 6:45 वाजले. आज जरा लेटनं आलो कारण सुट्टी आहे आज. रनिंग वगैरे करायला लागलो बघा. रनिंग झालं माझं आणि आता जरा व्यायाम करतो आणि मग रूमवर जातो. आज जरा सुट्टी असल्यामुळं काय काय कामं असतील ते आवरून घ्यायचं जरा. कपडे धुणं किंवा इस्त्री करणं हे ते सगळं आणि त्याच्यानंतर मग काय असेल ते बघायचं. रिकामा दिवस असतोय, इथं दिवस जात नाही आणि घरात असल्यावर सुट्टी कमी पडत्या. प्रत्येकाचं हे असं असते बघा. आता रूमवर चाललोय. तेव्हा बाहेर पडलो मी इथनं. तर रूमवर जायचं कपडे धुवायला टाकल्यात मशीनला. ती काढायची बघू आता काय काय झाले. हे बघा मशीनमध्ये धुवायल्यात कपडे. तोपर्यंत आता अंघोळ तेन करून घेतली आणि नाश्ता करायला चाललोय इकडं बाहेर. हे बघा पोहा घेतलाय मी आज पोहा नाश्त्याला घेतलाय. हाय टेस्ट तेन चांगली आहे इकडे. बीट वगैरे घातलेलं त्याच्यात. हे बघा इथं रोजच्या सारखा चहा येऊन प्यायला लागतोयच. कपडे पण धुवून झालतीत मग ते काढून आता वाळत टाकायला चाललोय. हे बघा इकडे टेरेसला इथं स्टँड तेन आहे त्यांचं सगळं. आता वाळत टाकालोय कपडे. हे झालं की बघूया विकास भाई काय म्हणते. हे बघा झाले माझे कपडे वाळत टाकून. आता नंतर काढा. हे विकास भाईनं संत्री घेऊन आलता. संत्री जरा खाल्ली आणि जेवायला चाललोय आता. जेवून झाल्यावर इकडे जरा एका मित्राकडे चाललोय. एक काम होतं म्हणून. त्याकडे त्याची रूमवर चाललेलो आणि ही BSRT म्हणून बस सेवा आहे इथली. इथं असे रेल्वे स्टेशन सारखं स्टेशन असते आणि इथं तिकीट काढायचं आणि बसमध्ये बसायचं त्या. हे बघा ही मी बसमध्ये बसलोय. फुल AC बसेस आहेत सगळ्या. इलेक्ट्रिक आहेत आणि इकडं उद्या युनिटी मार्च असणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त. त्यामुळे इकडे सगळी तयारी तेन चालू आहे. मी इकडे इस्कॉन टेम्पलमध्ये आलो तिथनं काम आवरून सगळं त्याच्याकडनं त्या मित्राकडे भेटून त्याला आणि मग आता इथं पहिल्यांदाच आलतो मी. इथनं आता मी जाणार रूमवर. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.